नमस्कार सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवासाचे झटपट तयार होणारे जाळीदार डोसे। सोडा इनोचा वापर न करता पीठ न आंबवता 30 मिनिटात मस्त जाळीदार डोसे बनून तयार होतात। खूप झटपट बनणारी रेसिपी आहे। साबुदाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये। साबुदाणा पचायलाही जड असतो आणि सकाळ संध्याकाळ दिवसभराचा उपवास असेल तर दोन्ही वेळेस खिचडी खायचा कंटाळा सगळेच करतात। तर अशा वेळेला हे झटपट डोसे बनवा, खूप मस्त लागतात। त्याबरोबरच मी नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवलेलं आहे। मस्त बनून तयार होते आणि बटाट्याची सुकी भाजी कशी करायची ते सुद्धा दाखवलेलं आहे। बरेच वेळेला साबुदाणा भगर घालून केलेले थालीपीठ किंवा धपाटे थोडा वेळ झाला थंड झाले की खूप कडक होतात किंवा वातळ होतात, मग ते खावंसंही वाटत नाही। पण आज जे मी डोसे तुम्हाला दाखवणार आहेत ते थंड झाल्यानंतर सुद्धा अजिबात कडक किंवा वातळ होत नाहीत आणि खायला सुद्धा खूप मस्त चविष्ट लागतात। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। डोसे करण्यासाठी हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, मीठ, दही, उकडलेला साल काढून घेतलेला एक मध्यम आकाराचा बटाटा आणि भिजत ठेवलेली भगर घेतलेली आहे किंवा त्यालाच वरईचे तांदूळही म्हणतात। तर इथे मी 1 कप भगर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली। त्यामध्ये गरम पाणी घालून साधारण 20 मिनिटांसाठी भगर भिजत ठेवली होती। डोस्याचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं। त्यामध्ये भिजून घेतलेली भगर घालून घ्यायची। पाणी अजिबात घालायचं नाही। भगर भिजलेली आहे त्यामुळे त्यात पाण्याचा अंश बऱ्यापैकी आहे। दही घालून घ्यायचं। इथे मी मस्त असं थोडंसं हलकं आंबट दही घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि उकडून घेतलेला बटाटा त्याच्या बारीक फोडी करून आपल्याला घालून घ्यायचे आहे। सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। भगरीमध्ये भरपूर पाणी आहे, बटाटाही आपण घातलेला आहे, तर त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित वाटून घ्यायचंय। अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बॅटर इथं मी बारीक करून घेतलेला आहे। बघा किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामध्ये मी अर्धा पेला पाणी घालून घेणार आहे। थोडंसं अंदाज घेत पाणी घालायचं, खूपही पातळ करायचं नाही। साधारण अर्धा पेला इतकं मी पाणी घालून घेतलं। आता तयार बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपण एरवी तांदळाचे डोसे बनवतो ना, अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला बनवून तयार करायचं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। इथे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि तेही आपल्याला राहिलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे। अगदी मस्त आपलं बॅटर इथं बनवून तयार झालेलं आहे। सगळं एकदा छान मिक्स करून घेऊया आणि एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे। ह्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे। खूप जर बॅटरमध्ये पाणी झालं तर डोसा करताना त्याचा व्यवस्थित आकार देता येणार नाही, व्यवस्थित तो तव्यावरती पसरवता येणार नाही। तयार मिश्रण आता मी 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवणार आहे। 10 मिनिटं इथं झालेली आहे। मस्त आपलं बॅटरही भिजल्या गेलंय। आता चला झटपट डोसे करायला घेऊ। कन्सिस्टन्सी पहा, ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवंय। अगदी खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे। चला तर मग झटपट डोसे तयार करूया। डोसा करण्यासाठी इथं नॉनस्टिक पॅन मी आधीच गरम होण्यासाठी ठेवला होता। सुरुवातीला सगळ्यात पहिल्या डोस्यासाठी आपल्याला पॅनला तूप लावून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरने ते तूप संपूर्ण पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे किंवा पुसून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। ते सगळ्या पॅनला तूप लागल्या गेलं पाहिजे। ही स्टेप सुरुवातीलाच करायची। त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी आपल्याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। असं केल्याने ज्यावेळेला आपण बॅटर तव्यावरती घालू तव्याचं टेम्परेचर हे मेंटेन असेल आणि व्यवस्थित डोसा आपला पसरवता येईल। पॅनच्या मधोमध 1.5 पळी इतकं मी बॅटर घालून घेतलं आणि ते सुरुवातीला आतमधनं बाहेर फिरवत आपल्याला बॅटर सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। गोल आकार छान आपल्या डोस्याला देऊन घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवर मस्त आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे। बॅटर बघू शकता तुम्ही सगळीकडे छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। मस्त वरनं मी साजूक तूप थोडंसं घालून घेते।
तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथं शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल. आपण उपवासासाठी बनवतोय त्यामुळे इथं मी साजूक तुपाचा वापर केलाय. थोडंसं तेल घालून घेतलं, तेल व्यवस्थित पसरवून घेतलं. किती छान जाळी पडली आहे बघा. वरचं बॅटरही सगळं छान शिजल्या गेलंय. आता खालच्या बाजूनेही डोसा आपला थोडासा हलका सोनेरी दिसायला लागलाय. तर सगळ्या साईडच्या कडा मी एकदम मोकळ्या करून घेणार डोसाच्या, दाखवते त्या पद्धतीने. संपूर्ण कडा आधी सुरुवातीला मोकळ्या करायच्या, म्हणजे व्यवस्थित डोसा आपला बनून तयार होतो, व्यवस्थित तो निघतो, अजिबात तो तुटणार नाही. तयार डोसा आता आपण दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया. डोसा उलटून घ्यायचा. किती सुंदर असा सोनेरी रंग आपल्या डोस्याला आलेला आहे बघा. किती छान भाजल्या गेलाय. अगदी आपण तांदळाचे बनवतो ना त्याच पद्धतीचा डोसा हा बनून तयार होतो. त्याच पद्धतीचा कलर, त्याच पद्धतीचं डोस्याला टेक्स्चर येतं. दुसऱ्या बाजूने थोडासा हलका डोसा भाजला गेलाय. आता चला डोसा काढून घेऊया आणि जवळनं दाखवते किती मस्त दिसतोय डोसा. ते अगदी छान, खूप जाळीदार असा आपला डोसा बनून तयार झालेला आहे बघा. किती छान दिसतोय. दोन्हीकडनंही छान भाजल्या गेलाय आणि कडेला सुद्धा खूप छान जाळी पडलेली आहे. ह्याच पद्धतीने सगळे डोसे आपण बनवून तयार करूया. आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मधोमध 1.5 पळी बॅटर घालायचं आणि दुसराही डोसा आतमधल्या बाजूने तर बाहेर असं पसरवत छान आपल्याला बॅटर पसरवून घ्यायचंय. डोसा तयार करून घ्यायचा आहे. एक ना एक डोसा अगदी परफेक्ट. सुरुवातीचा डोसा सुद्धा खराब होत नाही किंवा तो चिटकत नाही तव्याला. सांगितलंय त्या पद्धतीने बनवा. अगदी व्यवस्थित डोसे बनून तयार होतात आणि सगळ्या डोस्यांना दाखवते त्या पद्धतीने मस्त अशी जाळी पडेल. तर यालाही थोडंसं वरनं तूप घालून घेतलं. डोसा एका बाजूने छान भाजला गेला की कडा मोकळ्या करायच्या. व्यवस्थित डोसा आपल्याला दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा आहे. डोस्याच्या सगळ्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. डोसा उलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने थोडासा भाजू द्यायचा. मस्त आपला डोसा बनून तयार होतो. किती छान यालाही कलर आलाय आणि जाळी खूप सुरेख पडलेली आहे. डोसे गरमागरम बनवा. सुरुवातीला बटाट्याची भाजी बनवा, त्याचबरोबर चटणी बनवा आणि मस्त गरमागरम डोसे बनवून सर्व करा. इथे मी सुरुवातीला डोसा दाखवते, त्यानंतर आता बटाट्याची भाजी करायला घेऊ. भाजी करण्यासाठी हिरवी मिरची पेस्ट, मीठ, जिरे, शेंगदाण्याचा कूट, तूप आणि उकडून साल काढून बारीक कट केलेले बटाटे घेतलेले आहेत. भाजी करण्यासाठी कढई मी आधीच तापत ठेवली होती. त्यामध्ये साधारण 2 चमचे इतकं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल. इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तूप छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे. जिरे तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर तुम्ही घालू नका. जिरे छान आपल्याला तुपात फुलू द्यायचे, तडतडू द्यायचे. जिरे छान फुलल्या गेले की त्यामध्ये आता मी मिरचीची करून घेतलेली पेस्ट घालून घेते. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट केलेली आहे. त्यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे. मिरची तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. मिरची छान परतल्या गेली की त्यामध्ये आता आपल्याला उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. इथे मी मध्यम आकाराच्या साल काढून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्या आता आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. बटाटाही आपल्याला छान तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला बटाटा शिजवायचा नाही. बटाटा ऑलरेडी आपण शिजवून घेतला आहे, त्यामुळे जास्त वेळ भाजी करण्यासाठी लागणार नाही. इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेते आहे. इथे तुम्हाला जर हवं असेल तर सेंदव मीठ वापरलं तरीही चालेल. इथे मी साध्या मिठाचा वापर केलेला आहे. बटाटा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. साधारण पुढचे 2 मिनटं बटाटा मी छान परतवून घेणार आहे. बटाटा परतला गेलाय. त्यामध्ये आता मी जाड दाण्याचा कूट घालून घेते. दाण्याचा कूटही छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. मस्त आपली भाजी इथं बनून तयार आहे. दाण्याचा कूट घातल्यानंतर साधारण 1 मिनिट मी बटाटा छान परतवून घेतला. भाजी आपली इथं बनून तयार आहे. खूप मस्त चविष्ट आणि खमंग अशी बटाट्याची भाजी बनून तयार झाली. गॅसची फ्लेम बंद करू, भाजी बाजूला ठेवू. भाजी तर तयार झाली. डोस्याबरोबर खूप मस्त लागते. चला तर आता झटपट
चटणी कशी करायची ते बघूया। चटणी करण्यासाठी साहित्य: साखर, मीठ, हिरवी मिरची, भाजून घेतलेले शेंगदाणे आणि ओल्या नारळाचे काप। चटणी करण्यासाठी छोट्या मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये ओल्या नारळाचे काप करून घेतलेले ते घालून घेतले, भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचे थोडीशी टरफलं काढून घेतली ती घालून घेतलेली आहेत। त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि किंचित चवीपुरती साखर घालायची आहे। सुरुवातीला पाणी न घालता सगळं बारीक करून घ्यायचं, नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास इतकं मी पाणी घालून घेतलं आणि मस्त अशी आपली चटणी इथं बनून तयार झालेली आहे। ती एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊया। ओल्या नारळाची चटणी तर डोस्याबरोबर खूप मस्तच लागते, पण तुमच्याकडे जर ओलं नारळ नसेल तर सुक्या खोबऱ्याची चटणी केली तरीही चालेल, खूप मस्त बनून तयार होते। चटणी तयार झाली, बटाट्याची भाजी तयार झाली, डोसे आपले तयार आहेत। चला तर मग सगळं आपण एका वेळेला एका ताटामध्ये सर्व करूया। मस्त असे खूप कमी वेळेत खूप झटपट बनून तयार होणारे जाळीदार डोसे इथं बनून तयार झालेत। साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, त्याचबरोबर भगरीचा भात, त्याबरोबर शेंगदाण्याची आमटी हा तर नेहमीचाच मेनू असतो। त्याचमुळं बरेच जण कंटाळाही करतात उपवास करायला, पण ह्या पद्धतीने ह्यावेळेस डोसे बनवा, सगळ्यांना खूप आवडतील। मस्त असे थंड झाल्यानंतरही मऊ असे डोसे आपले बनून तयार झाले, अजिबात कडक किंवा वातड होत नाहीत। तर नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला नक्की सांगत चला, म्हणजे मला त्यात काही बदल करायचा असेल तर तेही नक्की सुचवा। आषाढी एकादशी निमित्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की कळवा। तुम्हाला असेच छान छान अवघड वाटणाऱ्या रेसिपी सोप्या करून पाहिजे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।